नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता चौथीच्या शिवरायांचा इतिहास या विषयातील प्रकरण 5 शिवरायांचे शिक्षण अभ्यासणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या या पाठात आपण शिवरायांचे बालपण, जिजाऊंचे मार्गदर्शन, त्यांचे शास्त्रशस्त्र शिक्षण आणि स्वराज्याच्या स्वप्नाची पायाभरणी या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती अगदी कमी शब्दात समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रकरण 5 शिवरायांचे शिक्षण। शहाजीराजांचा दरबार। शहाजीराजांनी त्यांच्या बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता। ते स्वतः संस्कृतचे मोठे पंडित होते। शिक्षणाची सुरुवात शिवरायांसाठी शहाजीराजांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली। शिवरायांचे वय 7 वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली। ग्रंथांचे वाचन। शिवराय स्वतः रामायण, महाभारत आणि भागवत यांमधील गोष्टी वाचू लागले। विविध कला व विद्या। शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे आणि तलवार चालवणे यासारख्या विद्या शिकवण्यास सुरुवात केली। वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कलांचा परिचय झाला। युद्धकलेचे शिक्षण। शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही खास शिक्षकांची नेमणूक केली होती। कर्नाटक मोहीम। याच काळात आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्यासाठी मोहिमेवर पाठवले। 1. जिजाऊ व शिवरायांचे पुण्यात आगमन आणि पुण्याची पुनर्बांधणी। शहाजीराजांनी जिजाबाई आणि बालशिवबांना पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पुण्यात पाठवले। जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा पुण्याची अवस्था खूप वाईट होती। विजापूरच्या सुलतानाने पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते। घरे पाडली होती, मंदिरे मोडली होती आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते। पुण्यात पाऊल ठेवताच जिजाऊंनी सगळ्यात आधी लोकांची भीती घालवली। त्यांनी लोकांना शेती करण्यासाठी आणि पुण्यात राहण्यासाठी धीर दिला। मोडलेली मंदिरे पुन्हा बांधली जेणेकरून लोकांमध्ये देवावर आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल। जिजाऊ आणि शिवरायांच्या येण्याने पुण्याला नवीन चैतन्य मिळाले आणि पुण्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसली। 2. दादोजी कोंडदेव यांचे कार्य व पुणे जहागिरीची व्यवस्था। शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीची देखरेख करण्याची आणि शिवरायांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेव यांच्यावर सोपवली होती। दादोजी हे अतिशय प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि कडक प्रशासक होते। त्यांनी पुण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे केली। त्यांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्यामध्ये करामध्ये सूट दिली, ज्यामुळे लोकांनी पुन्हा शेती करायला सुरुवात केली। शेतीचे नुकसान करणाऱ्या लांडग्यांचा नाश करण्यासाठी त्यांनी बक्षिसे ठेवली। त्या काळात चोरांचे प्रमाण खूप वाढले होते, त्यावर नियंत्रण मिळवून त्यांनी पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली। त्यांच्या या शिस्तीमुळे पुण्याचा कारभार एकदम चोख झाला। 3. शिवरायांचे शिक्षण व सोबतचे अधिकारी। शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाची उत्तम सोय केली होती। पुण्यात आल्यावरही त्यांचे शिक्षण अविरत सुरू राहिले। शिवरायांनी केवळ लिहायला वाचायलाच प्रगती केली नाही, तर युद्धकला, घोडेस्वारी, दांडपट्टा चालवणे, नेमबाजी आणि राजकारणाचे डावपेच यातही ते पारंगत झाले। या कारभारात आणि शिक्षणात त्यांना मदत करण्यासाठी शहाजीराजांनी काही विश्वासू आणि अनुभवी अधिकारी सोबत दिले होते, जसे की शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, रघुनाथ बल्लाळ कोरडे, सोनोपंत डबीर। या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराय जहागिरीचा कारभार स्वतः शिकू लागले। 4. जिजाबाईंचे विचार व मावळ्यांची स्थिती। जिजाबाई या सामान्य स्त्री नव्हत्या, तर त्या अत्यंत स्वाभिमानी आणि विचारवंत होत्या। आपण दुसऱ्यांची चाकरी, गुलामी करायची नाही, तर आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण करायचे, हा विचार त्यांनी शिवरायांच्या मनात लहानपणापासूनच रुजवला। दुसरीकडे पुण्याच्या आसपास राहणाऱ्या मावळ्यांची, सह्याद्रीच्या डोंगराळ भागातील लोकस्थिती खूप बिकट होती। ते अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि एकनिष्ठ होते, पण सुलतानांच्या जुलुमामुळे ते त्रासले होते। त्यांना कोणी योग्य नेता नव्हता। जिजाऊंनी हे ओळखले आणि शिवरायांना या मावळ्यांचे दुःख दूर करण्याची प्रेरणा दिली। पुढे याच मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले। 5. रयतेची दुरावस्था आणि शिवरायांचा संकल्प। त्या काळात महाराष्ट्रावर परकीय सुलतानांची राजवट होती। त्यांच्या सततच्या युद्धांमुळे शेतीचे अतोनात नुकसान व्हायचे। रयतेची, जनतेची घरे लुटली जायची, स्त्रियांची अब्रू सुरक्षित नव्हती आणि लोकांना अन्नपाण्यासाठी मोताद व्हावे लागायचे। लोकांचे हे हाल पाहून शिवरायांचे मन हेलावले। त्यांनी या जुलमी राजवटीतून जनतेला मुक्त करण्यासाठी आणि रयतेचे स्वतःचे न्याय्य राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन करण्याचा ठाम संकल्प केला। 6. घराण्याचे पूर्वज आणि प्रेरणा। भोसले घराणे हे शूर आणि पराक्रमी होते। शिवरायांचे आजोबा मालोजीराजे
आणि वडील शहाजीराजे हे अतिशय पराक्रमी सरदार होते. त्यांच्या घरात शौर्याची मोठी परंपरा होती. शिवरायांना सर्वात मोठी प्रेरणा त्यांच्या माता राजमाता जिजाऊ यांच्याकडून मिळाली. जिजाऊंनी शिवरायांना बालपणापासूनच रामायण, महाभारत यांतील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे शिवरायांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि रयतेचे रक्षण करण्याची तीव्र प्रेरणा निर्माण झाली. 7. पुणे जहागिरीचा नवा कारभार. शहाजीराजांनी पुणे जहागिरीची जबाबदारी जिजाऊ आणि बालशिवरायांवर सोपवली. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी पुण्याचा कारभार हाती घेताच पूर्ण चित्र बदलून टाकले. त्यांनी रयतेला अभय दिले, शेतीला प्रोत्साहन दिले आणि प्रजेवर अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यास सुरुवात केली. शिवरायांचा हा कारभार अत्यंत न्याय्य आणि लोकाभिमुख होता. हा नवीन कारभार म्हणजेच पुढे येणाऱ्या स्वराज्याची एक प्रकारे पूर्वतयारीच होती. 8. शिवरायांचा विवाह व कौटुंबिक माहिती. शिवरायांचा विवाह फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी झाला. जिजाऊंनी हा विवाह घडवून आणला होता. शिवरायांच्या कौटुंबिक माहितीमध्ये त्यांचे वडील शहाजीराजे, माता जिजाऊ आणि मोठे बंधू संभाजीराजे, जे शहाजीराजांसोबत कर्नाटकात असायचे, यांचा समावेश होतो. पुढे स्वराज्यकार्यात शिवरायांना त्यांच्या या संपूर्ण कुटुंबाची आणि सईबाईंची मोठी साथ लाभली. महाराजांनी राजनैतिक संबंध दृढ करण्यासाठी आणि विविध सरदारांना एकत्र आणण्यासाठी एकूण 8 विवाह केले. यामध्ये पुतळाबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई आणि लक्ष्मीर्म लख्खारबाई यांचा समावेश होता. हे विवाह राजकारणात महत्त्वपूर्ण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहांची संक्षिप्त माहिती. 1. दुसरे लग्न 1641. राणी शिर्के, घराण्यातील सगुणाबाई शिर्के. अपत्य, त्यांना राजकुमारबाई नावाची कन्या झाली. 2. तिसरे लग्न 1650. राणी तळबीडचे संभाजी मोहिते यांची कन्या आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी सोयराबाई. अपत्य, त्यांना राजाराम राजे हे पुत्र झाले. 3. चौथे लग्न 1653. राणी बाजीप्रभू प्रधान यांची कन्या आणि पालकर, घराण्यातील पुतळाबाई पालकर. विशेष नोंद: महाराजांच्या निधनानंतर पुतळाबाई रायगडावर त्यांच्यासोबत सती गेल्या. 4. पाचवे लग्न 1656. राणी विचारे, घराण्यातील लक्ष्मीबाई विचारे. प्रसंग: जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना हा विवाह झाला. 5. सहावे लग्न 1657. राणी गायकवाड, घराण्यातील सकवारबाई. नातेसंबंध: त्या नंदोजीराव गायकवाड यांच्या कन्या आणि शिरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांच्या भगिनी होत्या. अपत्य, त्यांना कमलाबाई नावाची कन्या झाली. 6. सातवे लग्न 1657. राणी सिंदखेडच्या जाधव घराण्यातील काशीबाई जाधव. नातेसंबंध: काशीबाईंचे वडील संताजी जाधवराव आणि आजोबा अचलोजी जाधवराव हे राजमाता जिजाऊंचे बंधू होते. महाटेट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इयत्ता 4थीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रकरण शिवरायांचे शिक्षण यावर आधारित 20 विशेष बहुपर्यायी प्रश्न MCQs तयार केले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सखोल सराव करण्यास मदत करतील. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. शहाजीराजांनी बंगळूरमध्ये असताना शिवरायांना उत्तम शिक्षण देऊन काय बनवण्याची तयारी केली होती? अ. जहागीरदार. ब. राजा. क. सरदार. ड. वतनदार. उत्तर ब. राजा. स्पष्टीकरण: शहाजीराजांनी बंगळूरमध्ये असताना शिवरायांसाठी उत्तम शिक्षणाची व्यवस्था केली होती. शिवरायांना केवळ एक जहागीरदार किंवा सरदार न बनवता स्वतंत्र राज्य चालवणारा एक राजा बनवता यावे, या दृष्टीने त्यांनी शिवरायांच्या प्रशिक्षणाची आणि तयारीची आखणी केली होती. प्रश्न 2. शिवरायांच्या शिक्षणासाठी शहाजीराजांनी कोणत्या शहरात खास शिक्षकांची नेमणूक केली होती? अ. पुणे. ब. विजापूर. क. बंगळूर. ड. दिल्ली. उत्तर क. बंगळूर. स्पष्टीकरण: जेव्हा शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे शहाजीराजांसोबत राहत होते, तेव्हा शहाजीराजांनी शिवरायांना विविध कला, शास्त्रे आणि युद्धकलेचे शिक्षण देण्यासाठी बंगळूर या शहरात नामवंत आणि खास शिक्षकांची नेमणूक केली होती. प्रश्न 3. शिवरायांना वयाच्या कितव्या वर्षापासून शिक्षणाचा प्रारंभ झाला? अ. 5व्या. ब. 7व्या. क. 10व्या. ड. 12व्या. उत्तर ब. 7व्या. स्पष्टीकरण: शिवरायांचे बालपण सुरुवातीला खूप धावपळीत गेले, पण जेव्हा ते बंगळूरला स्थिरावले तेव्हा त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांच्या औपचारिक शिक्षणाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आणि ते अल्पावधीतच अनेक विद्यांमध्ये पारंगत झाले. प्रश्न 4.
बंगळूरच्या दरबारात शहाजीराजांनी अनेक भाषांच्या पंडितांना आणि कोणत्या क्षेत्रातील लोकांना आश्रय दिला होता? अ. कलावंतांना, ब. व्यापाऱ्यांना, क. सैनिकांना, ड. परकीय दूतांना. उत्तर अ. कलावंतांना. स्पष्टीकरण: शहाजीराजे हे स्वतः विद्वानांचे आणि कलांचे मोठे भोक्ते होते. बंगळूर येथील आपल्या दरबारात त्यांनी अनेक भाषांमधील विद्वान पंडितांना तसेच विविध क्षेत्रांतील गुणी कलावंतांना मोठा राजाश्रय दिला होता. प्रश्न 5. शहाजीराजांनी शिवराय आणि जिजाबाई यांना बंगळूरहून कोठे पाठवले? पर्याय: अ. विजापूरला, ब. पुण्याला, क. शिवनेरीवर, ड. सातारा येथे. उत्तर ब. पुण्याला. स्पष्टीकरण: शहाजीराजे जेव्हा बेंगळुरू होते तेव्हा त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांची पुण्याला रवानगी केली. पुण्याची जहागिरी शहाजीराजांकडेच होती, त्यामुळे त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार नीट चालवण्यासाठी आणि शिवरायांच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. प्रश्न 6. शिवराय आणि जिजाबाई पुण्याला परत येत असताना शहाजीराजांनी त्यांच्यासोबत कोणाला पाठवले होते? पर्याय: अ. फक्त काही मावळे, ब. विजापूरचे सुलतान, क. हत्ती, घोडे, पायदळ, खजिना आणि विश्वासू प्रधान, ड. पोर्तुगीज अधिकारी. उत्तर क. हत्ती, घोडे, पायदळ, खजिना आणि विश्वासू प्रधान. स्पष्टीकरण: जिजाबाई आणि शिवराय जेव्हा बंगळूरहून पुण्याला येण्यास निघाले तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी आणि पुण्याचा कारभार चोख चालवण्यासाठी शहाजीराजांनी नुसते मावळे न पाठवता त्यांच्यासोबत हत्ती, घोडे, पायदळ, मोठा खजिना आणि त्यांचे अत्यंत विश्वासू प्रधान व अधिकारीसोबत दिले होते, जेणेकरून पुण्यात गेल्यानंतर त्यांना राज्यकारभारात मदत होईल. प्रश्न 7. जिजाबाई व शिवराय पुण्यात आले तेव्हा पुण्याची अवस्था कशी होती? पर्याय: अ. अतिशय वैभवशाली, ब. शत्रूंनी ते उजाड व बेविराख केले होते, क. मोठे औद्योगिक केंद्र होते, ड. सुरक्षित किल्ला होता. उत्तर ब. शत्रूंनी ते उजाड व बेविराख केले होते. स्पष्टीकरण: निजामशाही आणि आदिलशाहीच्या युद्धांमुळे तसेच शत्रूंच्या आक्रमणामुळे त्यावेळी पुण्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. गावेच्या गावे लुटली गेली होती, घरे पडली होती आणि लोक भीतीने गाव सोडून पळून गेले होते. थोडक्यात सांगायचे तर शत्रूंनी पुणे पूर्णपणे उजाड आणि बेविराख करून टाकले होते. प्रश्न 8. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचा कारभार कोण पाहत होते? पर्याय: अ. दादोजी कोंडदेव, ब. कान्होजी जेधे, क. बाजी पासलकर, ड. तानाजी मालुसरे. उत्तर अ. दादोजी कोंडदेव. स्पष्टीकरण: शहाजीराजे जेव्हा कर्नाटकात मोहिमेवर होते तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या जहागिरीची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचे अत्यंत प्रामाणिक आणि कारभारात चोख असणारे कारभारी दादोजी कोंडदेव यांच्याकडे होती. त्यांनीच पुण्याची पुनर्रचना करण्यात आणि तिथला महसूल व कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती. प्रश्न 9. दादोजी कोंडदेव हे कोणत्या भागाचे सुभेदारही होते? पर्याय: अ. सातारा, ब. कोंढाणा, क. पुरंदर, ड. चाकण. बरोबर उत्तर ड. चाकण. स्पष्टीकरण: बरोबर पर्याय. दादोजी कोंडदेव हे पुणे जहागिरीची व्यवस्था पाहत असतानाच विजापूरच्या आदिलशहाने त्यांची चाकण या भागाचे सुभेदार म्हणूनही नेमणूक केली होती. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण: अ. सातारा. सातारा हा भाग दादोजी कोंडदेव यांच्या सुभेदारीच्या क्षेत्रात येत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर सातारा छत्रपतींचे मुख्य केंद्र बनले, पण दादोजी कोंडदेव तेथील सुभेदार नव्हते. ब. कोंढाणा. कोंढाणा सिंहगड हा पुणे जहागिरीतील एक महत्त्वाचा किल्ला होता, परंतु दादोजी कोंडदेव हे तेथील स्वतंत्र सुभेदार नव्हते, तर ते संपूर्ण पुणे प्रांताचे कारभारी होते. क. पुरंदर. पुरंदर हा सुद्धा पुणे जहागिरीतील एक महत्त्वाचा किल्ला होता. येथील किल्लेदार किंवा कारभार वेगळा होता. दादोजी कोंडदेव या भागाचे सुभेदार नव्हते. प्रश्न 10. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या कोणत्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी बक्षिसे ठेवली होती? पर्याय: अ. हत्तींचा, ब. लांडग्यांचा, क. वाघांचा, ड. कुकरांचा. बरोबर उत्तर ब. लांडग्यांचा. स्पष्टीकरण: बरोबर पर्याय. त्या काळात पुणे आणि आसपासच्या भागात लांडग्यांचा खूप सुळसुळाट झाला होता. हे लांडगे शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना आणि पिकांचे नुकसान करत असत व लोकांमध्ये दहशत निर्माण करत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी लांडग्या मारणाऱ्यांना बक्षिसे जाहीर केली होती. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण: अ. हत्तींचा. त्या भागात शेतीचे नुकसान करण्यासाठी जंगली हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणावर नव्हता आणि त्यांच्यासाठी असे बक्षीस नव्हते. क. वाघांचा.
वाघ हा हिंस्र प्राणी असला तरी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर आणि सतत नुकसान लांडग्यांच्या कळपामुळे होत होते, त्यामुळे वाघांसाठी हे विशेष बक्षीस नव्हते. कुकरांचा. कुकर म्हणजे जंगली डुक्कर किंवा इतर प्राणी. पिकांचे नुकसान डुक्कर करतात, पण प्रतिमेत दिलेल्या ऐतिहासिक संदर्भानुसार लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बक्षिसे ठेवली गेली होती, त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. प्रश्न 11. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादोजी कोंडदेवांनी त्यांना काय सवलत दिली? पर्याय अ. मोफत बियाणे दिले. ब. विहिरी खोदून दिल्या. क. काही वर्षे शेतसाऱ्यात सवलत दिली. ड. नवीन जमीन दिली. बरोबर उत्तर क. काही वर्षे शेतसाऱ्यात सवलत दिली. स्पष्टीकरण. बरोबर पर्याय. सुलतानशाहीच्या आक्रमणांमुळे आणि लुटालुटीमुळे पुण्याची जमीन ओसाड पडली होती. शेतकरी शेती करण्यास धजावत नव्हते. शेतकऱ्यांना पुन्हा शेतीकडे वळवण्यासाठी आणि धीर देण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्यातून करांमधून सूट किंवा सवलत दिली, ज्यामुळे शेतकरी पुन्हा लागवड करू लागले. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. मोफत बियाणे दिले. त्या काळात मुख्य सवलत ही करांमध्ये सूट देणेही होती. मोफत बियाणे वाटप केल्याचा कोणताही प्रमुख ऐतिहासिक संदर्भ या सवलतीशी जोडलेला नाही. ब. विहिरी खोदून दिल्या. शेतीला पाण्यासाठी त्यांनी सुधारणा केल्या, पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीकडे आकर्षित करण्यासाठी दिलेली तात्कालिक सवलत ही शेतसाऱ्यातील सूट हीच होती, विहिरी खोदणे नव्हे. ड. नवीन जमीन दिली. जमीन आधीच उपलब्ध आणि ओसाड होती, त्यामुळे नवीन जमीन देण्याचा प्रश्न नव्हता. उलट असलेल्या जमिनीवरच लागवड करण्यासाठी साऱ्यात सवलत देण्यात आली होती. प्रश्न 12. दादोजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात कोणता वाडा बांधण्यात आला? पर्याय अ. शनिवार वाडा. ब. लाल महाल. क. विश्रामबाग वाडा. ड. सरदार वाडा. बरोबर उत्तर ब. लाल महाल. स्पष्टीकरण. बरोबर पर्याय. जिजाबाई आणि बाल शिवबा जेव्हा पुण्यात राहण्यास आले तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय दयनीय होती. त्यांना राहण्यासाठी आणि पुण्याचा कारभार चालवण्यासाठी दादोजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या देखरेखीखाली पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला, ज्याला लाल महाल असे म्हणतात. येथेच शिवरायांचे बालपण गेले. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. शनिवार वाडा. शनिवार वाडा हा खूप नंतरच्या काळात म्हणजेच 1732 मध्ये पहिले पेशवे बाजीराव आरव थोरले बाजीराव यांनी बांधला होता, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. क. विश्रामबाग वाडा. विश्रामबाग वाडा हा पेशवाईच्या उत्तरार्धात म्हणजेच 1807च्या सुमारास दुसरा बाजीराव पेशवे यांनी राहण्यासाठी बांधला होता. याचा दादोजी कोंडदेव यांच्या काळाशी संबंध नाही. ड. सरदार वाडा. पुण्यात अनेक सरदारांचे वाडे आहेत, परंतु जिजाबाई आणि शिवरायांच्या वास्तव्यासाठी बांधलेला मुख्य आणि ऐतिहासिक वाडा लाल महाल हाच आहे, सरदार वाडा नाही. प्रश्न 13. पुण्यात राहणाऱ्या लोकांना धीर यावा म्हणून जिजाबाईंनी काय केले? पर्याय अ. लोकांना पैसे वाटले. ब. सैन्याची भरती केली. क. पडके देऊळ दुरुस्त करून त्यात सकाळ संध्याकाळ पूजेची व्यवस्था केली. ड. परराज्यातून धान्य मागवले. बरोबर उत्तर क. पडके देऊळ दुरुस्त करून त्यात सकाळ संध्याकाळ पूजेची व्यवस्था केली. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. जेव्हा जिजाबाई पुण्यात राहण्यास आल्या तेव्हा तिथली परिस्थिती खूप वाईट होती. लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. लोकांचा आत्मविश्वास आणि धीर वाढवण्यासाठी त्यांनी पुण्यातील पडकी देवळे दुरुस्त करून घेतली आणि मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजेची व्यवस्था केली. यामुळे लोकांना सुरक्षित वाटू लागले आणि गावात पुन्हा चैतन्य आले. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. लोकांना पैसे वाटले. हा पर्याय चुकीचा आहे, कारण जिजाबाईंनी लोकांना केवळ पैशांचे आमिष किंवा मदत देऊन नव्हे, तर त्यांचा सांस्कृतिक आणि मानसिक धीर वाढवून पुण्याचा पुनर्विकास केला. ब. सैन्याची भरती केली. हा पर्याय चुकीचा आहे, कारण सामान्य लोकांमध्ये आधी विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे होते. थेट सैन्याची भरती करून लोकांचा धीर वाढवला गेला नाही. ड. परराज्यातून धान्य मागवले. हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे, कारण प्रतिमेतील संदर्भावरून धार्मिक आणि सामाजिक धीर देण्यासाठी त्यांनी मंदिरांची जीर्णोद्धार केला. धान्य मागवण्याचा उल्लेख येथे मुख्य कारण म्हणून नाही. प्रश्न 14. पुण्यात आल्यावर शिवरायांची मैत्री कोणाशी झाली? पर्याय अ. विजापूरच्या राजपुत्रांशी. ब. श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मुलांशी. क. मावळ्यांच्या मुलांशी. ड. परकीय सैनिकांशी. बरोबर उत्तर क. मावळ्यांच्या मुलांशी. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. पुण्यात आल्यानंतर शिवराय तेथील स्थानिक लोकांशी समरस झाले. तेथील कष्टकरी, प्रामाणिक आणि शूर अशा मावळ्यांच्या मुलांशी त्यांची घट्ट मैत्री झाली. ते या मुलांसोबत विविध खेळ खेळत आणि त्यांच्या सुखदुःखात सामील होत. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. विजापूरच्या राजपुत्रांशी. हा पर्याय चुकीचा आहे, कारण विजापूरचे शासक हे आदिलशाहीचे होते, ज्यांच्याविरुद्ध पुढे शिवरायांनी स्वराज्य उभे केले. त्यांच्या मुलांशी मैत्री होण्याचा प्रश्नच नव्हता. ब. श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मुलांशी. हा पर्याय चुकीचा आहे, कारण शिवरायांचे बालपण सामान्य जनता आणि मावळ्यांमध्ये गेले. केवळ श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मुलांशी त्यांनी मैत्री केली नाही. ड.
परकीय सैनिकांशी. हा पर्याय पूर्णपणे चुकीचा आहे. परकीय सैनिक हे आक्रमक होते, त्यामुळे त्यांच्याशी मैत्री असणे शक्य नव्हते. प्रश्न 15. जिजाबाईंनी शिवरायांना दिलेल्या शिकवणीमुळे शिवरायांना कोणासारखे शूर व्हावेसे वाटे? पर्याय अ. परकीय योद्ध्यांसारखे, ब. पूर्वजांतील शूर पुरुषांसारखे, क. विजापूरच्या सरदारांसारखे, ड. केवळ दरबारी पंडितांसारखे. बरोबर उत्तर ब. पूर्वजांतील शूर पुरुषांसारखे. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. जिजाबाई शिवरायांना लहानपणी रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगत, तसेच श्रीराम, श्रीकृष्ण, भीम, अर्जुन आणि त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांच्या शौर्याच्या गोष्टी सांगत. या शिकवणीमुळे शिवरायांच्या मनात आपल्या पूर्वजांतील शूर पुरुषांसारखे पराक्रमी होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. परकीय योद्ध्यांसारखे. हा पर्याय चुकीचा आहे, कारण जिजाबाईंना शिवरायांमध्ये स्वदेशी आणि स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करायचा होता. परकीय योद्ध्यांचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवायचा नव्हता. क. विजापूरच्या सरदारांसारखे. हा पर्याय चुकीचा आहे, कारण विजापूरचे सरदार परकीय सत्तेची चाकरी करत होते. शिवरायांना गुलामी करायची नव्हती, तर स्वराज्य स्थापायचे होते. ड. केवळ दरबारी पंडितांसारखे. हा पर्याय चुकीचा आहे, कारण पंडितांचे काम ज्ञानाचे आणि दरबारातील असते, पण शिवरायांना प्रत्यक्ष रणांगणात लढणारे शूर योद्धा बनायचे होते. प्रश्न 16. पुण्याच्या जहागिरीत आल्यावर शिवरायांना युद्धकलेत कोणते नैपुण्य मिळाले? पर्याय अ. केवळ तलवार चालवणे, ब. घोड्यावर बसणे, तलवार व दांडपट्टा चालवणे आणि शत्रूचे केलेले न्याहाळणे, क. तोफा तयार करणे, ड. परकीय देशांचे नकाशे वाचणे. बरोबर उत्तर ब. घोड्यावर बसणे, तलवार व दांडपट्टा चालवणे आणि शत्रूचे केलेले न्याहाळणे. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. पुण्याच्या जहागिरीचे कामकाज पाहत असताना शिवरायांना विविध युद्धकलेचे आणि रणनीतीचे शिक्षण मिळाले. यात केवळ एकच कला नव्हती, तर घोड्यावर उत्कृष्टपणे बसणे, तलवार आणि दांडपट्टा चालवण्यात पारंगत होणे, तसेच शत्रूची रणनीती आणि किल्ले न्याहाळणे, निरीक्षण करणे या सर्व गोष्टींचे त्यांनी नैपुण्य मिळवले. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. केवळ तलवार चालवणे. हा पर्याय अपूर्ण आहे, कारण शिवरायांनी केवळ तलवार चालवणेच शिकले नाही, तर इतर अनेक युद्धकला आत्मसात केल्या होत्या. क. तोफा तयार करणे. हा पर्याय चुकीचा आहे, कारण तोफा तयार करण्याचे तंत्रज्ञान वेगळे होते आणि या वयात ते युद्धकलेचे प्रत्यक्ष कौशल्य शिकत होते, तोफा बनवण्याचे नाही. ड. परकीय देशांचे नकाशे वाचणे. हा पर्याय चुकीचा आहे, कारण त्या काळी त्यांनी स्वतःच्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती, सह्याद्रीचे कडेकपाऱ्या आणि शत्रूच्या हालचाली समजून घेण्यावर भर दिला, परकीय देशांच्या नकाशांवर नाही. प्रश्न 17. शिवरायांचा राज्यकारभार कसा चालावा, यासाठी शहाजीराजांनी शिवरायांसोबत पाठवलेल्या विश्वासू प्रधानांमध्ये कोणाचा प्रामुख्याने समावेश होता? पर्याय अ. बाजी पासलकर व तानाजी मालुसरे, ब. शामराव निळकंठ पेशवे व बाळकृष्ण हणमंते मुजुमदार, क. कान्होजी जेधे व बाजी प्रभू, ड. मोरोपंत पिंगळे व नेतोजी पालकर. उत्तर ब. शामराव निळकंठ पेशवे व बाळकृष्ण हणमंते मुजुमदार. स्पष्टीकरण. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. ब. शहाजीराजांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना त्यांच्यासोबत शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हणमंते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे कारखानीस, सोनोपंत डबीर यांसारख्या अत्यंत विश्वासू, अनुभवी आणि कर्तबगार अशा मातब्बर प्रधानांची फौज दिली होती, जेणेकरून पुण्याच्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने चालावा. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. अ. बाजी पासलकर व तानाजी मालुसरे हे शिवरायांचे बालपणीचे सवंगडी आणि निष्ठावंत मावळे होते, ज्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांना साथ दिली. हे शहाजीराजांनी बंगळूरहून पाठवलेले प्रधान नव्हते. क. कान्होजी जेधे व बाजीप्रभू हे मावळ खोऱ्यातील प्रसिद्ध देशमुख आणि शूर सरदार होते. त्यांनी नंतरच्या काळात शिवरायांच्या स्वराज्याला आपली निष्ठा वाहिली. ड. मोरोपंत पिंगळे व नेतोजी पालकर. मोरोपंत पिंगळे हे नंतरच्या काळात स्वराज्याचे मुख्य पेशवे बनले आणि नेतोजी पालकर हे सरनोबत सेनापती होते. ते सुरुवातीला शहाजीराजांनी बंगळूरहून सोबत पाठवलेल्या कारभाऱ्यांच्या गटात नव्हते. प्रश्न 18. जिजाबाईंच्या शिकवणीमुळे शिवरायांच्या मनात कोणता विचार घोळू लागला? पर्याय अ. परदेशी जाऊन व्यापार करण्याचा, ब. मोठ्या जहागिरी मिळवण्याचा, क. परक्यांची चाकरी न करता स्वतःचे स्वराज्य स्थापन करण्याचा, ड. विजापूरच्या दरबारात मोठे पद मिळवण्याचा. उत्तर क. परक्यांची चाकरी न करता स्वतःचे स्वराज्य स्थापन करण्याचा. स्पष्टीकरण. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. क. राजमाता जिजाबाई शिवरायांना शूरवीरांच्या गोष्टी सांगत आणि त्यांच्यात बाणेदारपणा जागा करत. परक्यांची चाकरी करून गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र आणि न्याय्य स्वराज्य निर्माण करावे, हाच विचार जिजाबाईंच्या शिकवणीमुळे शिवरायांच्या मनात घोळू लागला होता. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण.
परदेशी जाऊन व्यापार करण्याचा. शिवरायांचा किंवा जिजाबाईंचा उद्देश परदेशी जाऊन व्यापार करण्याचा कधीच नव्हता. त्यांचे लक्ष स्थानिक रयतेला जुलमी राजवटीतून मुक्त करण्यावर होते. मोठ्या जहागिरी मिळवण्याचा. शहाजीराजांकडे आधीच मोठी जहागिरी होती. केवळ जहागिरी वाढवणे किंवा संपत्ती मिळवणे हे शिवरायांचे ध्येय नव्हते, तर रयतेचे कल्याण करणारे स्वतंत्र राज्य हवे होते. विजापूरच्या दरबारात मोठे पद मिळवण्याचा. विजापूरच्या आदिलशाही दरबारात अनेक मराठा सरदार चाकरी करत होते, पण शिवरायांना अशा परक्या शासकांची चाकरी किंवा तिथली मोठी पदे अजिबात मान्य नव्हती. प्रश्न 19. पुण्याच्या जहागिरीत आल्यानंतर शिवरायांच्या शिक्षणाला काय मिळाले? पर्याय. पूर्णविराम मिळाला. नवीन वळण मिळाले. खंड पडला. संथगती आली. उत्तर नवीन वळण मिळाले. स्पष्टीकरण. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. पुण्याच्या जहागिरीत आल्यावर जिजाबाईंच्या देखरेखीखाली आणि शहाजीराजांनी पाठवलेल्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांच्या शिक्षणाला एक नवीन आणि प्रगतिशील वळण मिळाले. येथे त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान किंवा युद्धकलाच नाही, तर प्रत्यक्ष राज्यकारभार कसा करावा याचे प्रयोगात्मक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. पूर्णविराम मिळाला. पुण्यात आल्यावर शिवरायांचे शिक्षण थांबले नाही, उलट ते अधिक व्यापक आणि ध्येयवादी बनले. त्यामुळे पूर्णविराम मिळण्याचा प्रश्नच येत नाही. खंड पडला. शिवरायांच्या शिक्षणात कोणताही खंड गॅप पडला नाही. जिजाबाईंनी त्यांच्या शिक्षणाची अखंडता आणि दर्जा उत्तम राखला. संथगती आली. शिवरायांचे शिक्षण संथ मंद गतीने नाही, तर अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे पुढे सरकत होते. त्यांनी अनेक विद्या आणि कला अतिशय कमी वयात आत्मसात केल्या. प्रश्न 20. शिवरायांना युद्धकलेसोबतच कोणती महत्त्वाची विद्या आत्मसात झाली? पर्याय. परकीय भाषा शिकणे. राज्यकारभाराचे उत्तम शिक्षण आणि गडकिल्ले जिंकण्याची विद्या. जहाजांचे बांधकाम करणे. चित्रकला आणि संगीत. उत्तर राज्यकारभाराचे उत्तम शिक्षण आणि गडकिल्ले जिंकण्याची विद्या. स्पष्टीकरण. बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण. शिवराय केवळ उत्तम योद्धेच नव्हते, तर ते एक कुशल प्रशासकही बनत होते. पुण्याच्या जहागिरीत त्यांना राज्यकारभार कसा चालवावा, रयतेला न्याय कसा द्यावा, शत्रूचा प्रतिकार कसा करावा आणि डोंगराळ भागातील मजबूत गडकिल्ले कसे जिंकावे व त्यांचे रक्षण कसे करावे याचे अतिशय मोलाचे आणि व्यावहारिक शिक्षण मिळाले. चुकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण. परकीय भाषा शिकणे. शिवरायांना काही भाषांचे आणि लिपींचे ज्ञान नक्कीच होते, उदा. फारसी, परंतु त्यांच्या शिक्षणातील मुख्य आणि सर्वात महत्त्वाची विद्या परकीय भाषा शिकणेही नसून राज्यकारभारही होती. जहाजांचे बांधकाम करणे. जरी शिवरायांनी नंतरच्या काळात भारताचे स्वतःचे प्रभावी आरमार नेव्ही उभारले आणि जहाजे बांधली, तरी सुरुवातीच्या पुण्याच्या जहागिरीतील शिक्षण काळात हा त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा मुख्य भाग नव्हता. चित्रकला आणि संगीत. शिवराय हे कलांचे राजे होते आणि कलाकारांचा आदर करत असत, परंतु त्यांचे मुख्य शिक्षण हे ललित कलांचे, चित्रकला, संगीत नसून राष्ट्रनिर्मिती, युद्धशास्त्र आणि राज्यशास्त्राचे होते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लर्न इझी विथ कोमल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.